नमस्ते सर. नमस्कार. नाव काय तुमचं? नितीन पवार. नितीन पवार. पवार. कुठून आले तुम्ही आता? मी अकलूजवरून आलो, सोलापूर. सोलापूर जिल्हा अकलूज. अकलूज. चालेल. काय त्रास आहे तुम्हाला? झोप येत नाहीये आणि पित्ताच्या रोज गोळ्या चालू होती, रोज एक गोळी चालू आहे. ऍसिडिटीची कोणती? ओमी चालू. ओमी, रॅन्टॅक, ॲसिलॉक, रॅबिप्रोसॉल, DSR सगळ्यात ॲडव्हान्स, पॅन्डी हे मी गोळ्या देत नाही. त्याने पित्त दबून जातं. पित्त दबलं तर मग ते बरं वाटतं, पण ते तात्पुरतं बरं वाटतं. तर पित्त दोष हा डोक्यात जातो. हा, बरोबर. रोज चालू आहे. आजपासून हाफ डोस करा आणि लगेच बंद करा. ओके. बघा जसं जमन तसं, पण खायची नाही. प्रॉपर कोणतं गाव आहे तुमचं? माझं शेवगाव आहे मुली. शेवगावचेच आहेत, पण ते कामाला अकलूजला असतं. हा तिकडं असतात सोलापूर जिल्ह्यात. माझ्या ट्रीटमेंटसाठी आलते का भेटायला आलते? नाही, ट्रीटमेंटसाठी आलो ते. बघा शेवगावचे प्रॉपर आहे, शेवगावचा दवाखाना आहे, पण माझ्या ट्रीटमेंटसाठी सोलापूरहून आले ते. बरोबर बोललो मी? बरोबर. हा. तुम्हाला काय काय त्रास होता अजून? मला म्हणजे झोपच म्हणजे हा माझा बेसिक कारण आहे. मला झोपच येत नाही अजिबात. म्हणजे 4-4, 5-5 दिवस कंटिन्यू झोपत नाही. झोपतच नाही माणूस हा. फार तर फार रात्रीत नाही 1 घंटे किंवा 2 घंटे, ते मी पहाटे 4 वाजता झोप येते. त्याचं झोपच येत नाही बिलकुल. झोपत. ते कशामुळे झालं? त्याच्या अगोदरची हिस्ट्री सांगा शॉर्ट मध्ये. मला हे पित्ता म्हणजे रोज एक गोळीचा त्रास आम्हाला कंटिन्यू, हा. म्हणजे रोज पित्त होतं, जळजळ होतं, खाल्लं की वर येतं सारखं सारखं. म्हणजे खाल्लं तर आणि बाथरूमला सुद्धा कमीत कमी 3-3 वेळा जावं लागतं. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात पहिलं शास्त्र पोटातून आजार डोक्यात गेलाय. मायग्रेन, स्ट्रेस, चिडचिडपणा, झोप न येणं, लॅक ऑफ स्लीप ॲपनिया म्हणतो आपण. ठीक आहे. आता आपण ट्रीटमेंट केली, तुम्हाला कसं वाटतं? नाही, रिलॅक्स फील होतंय आता सध्या. म्हणजे हे नाक काय होतं, झोपेच्या टायमाला एक नाक बंद होते, एक नाक चालू राहते. समजा मी ह्या साईडला झोपलं, एक नाक बंद होते, इकडे झोपलं इकडचे नाक बंद होते. आता आपण CRP थेरपी केली, बलून थेरपी. कसं वाटलं त्याने? त्यामुळे मोकळं झाले नाक वगैरे. दोन्ही मोकळं होऊन आम्ही औषध सोडलं. नाकाची ट्रीटमेंट डोक्यातून केली, डोक्याची ट्रीटमेंट पण केली, नाकाची पण केली. ठीक आहे. तुमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर टाकला तर चालेल का? काय अडचण. बरं, तुम्ही काय सांगू इच्छितात? मी पहिल्यांदा तुमची रील बघूनच आलो, कारण मी इतक्या दिवस इथं असून सुद्धा मला माहित नव्हतं. पण मी रील मध्ये तो अकलूज मध्ये बघितलं. मला ते कधी येऊ असं वाटत होतं. मी 15 दिवसापासून सारखं येईल म्हणत होतो, पण मला वेळच भेटत नव्हता. चालेल. एक सुट्टी आली पोरा दिल्यासाठी मग आलो. तुम्ही काय सांगू इच्छिता शेवगावच्या लोकांना आणि तुमच्या तिकडल्या मित्रांना अकलूजला? बिंदास या. काय होतं, बॉडी रिलॅक्स पण झाली पाहिजे. आपण रोज रोज स्ट्रेस मध्ये झोपत येत नाही. तुम्ही आता खुश आहेत का? हा, नाही, एकदम relax खुश आहे. रिलॅक्स वाटतं म्हणजे फरक पडला इथंच हो. विथ थेरपी. अजून औषधं पण आमचे बाकी आहेत. नाही. चालेल. थँक्यू सर. Okay, sir. ओके.